बाबांच्या लीला म्हणजे गारुड्याचे नजरबंदीचे खेळ नव्हत किंवा त्यांचे ते चमत्कार चरित्रही नव्हे. त्यांचा प्रत्येक बोल म्हणजे ते एक वेदवाक्यच होय व त्यांची एक एक लीला म्हणजे जगाच्या इतिहासातील एक अमूल्य सिद्धांत रत्नच होय. ती लीला म्हणजे परमात्म्याच्या अकृत्रिम व अलौकिक कर्तृत्व शक्तीचे मूर्तिमंत चित्रच होय. ती लीला म्हणजे आत्मबोधरसानी ओथंबलेले असे एक पक्वानच होय. पूर्वजन्मीच्या परमभाग्या वाचून अशी पक्वाने चाखावयास सापडणे कठीण. नानासाहेब परमभाग्याचे म्हणूनच त्यास अशा पक्वानाची वेळोवेळी बाबांकडून सतत 20 वर्षे मेजवानी होत असे. असो, आता फक्त आणखी एकच अनुभव लिहून हा फार लांबलेला लेख पुरा करतो. नगर जिल्ह्यात चिटणीसचे कामावर असताना एकदा हरिश्चंद्राचे डोंगरावर जाण्याचा नानासाहेबांचा निश्चय झाला. त्यांनी हा बेत बाबा खरवंडीकर वगैरे ऑफिसातील मंडळीस सांगितला. ते दिवस कडक उन्हाळ्याचे होते. बाबा म्हणाले, असल्या उन्हाळ्यात हरिश्चंद्राचे डोंगरावर जाणे चांगले नाही. एकतर डोंगर चढण्यास फार कठीण, वाडा अवघड, रानातील अरुंद वाटा, कडे तुटलेले. दुसरी गोष्ट ऊन प्रखर. आपली निघण्याची वेळ म्हणजे भर उन्हाचे प्रहरी. तहानेने जीव व्याकुल होणार. पायथ्यापासून ते थेट माथ्यापर्यंत वाटेत कुठेही पाण्याचा बिंदू मिळणार नाही. हाल होतील. डोंगर चढण्याचे थकवा येणार. थकवा आल्यास वाटेत बसण्यास छायेचे झाडही मिळणार नाही. यावेळी वाटेत मनुष्य सुद्धा भेटणार नाही. तरी या सर्व गोष्टीचा विचार करून जे करणे ते करावे. या सर्व गोष्टीचा विचार करून नानासाहेबांनी त्याच वेळी व त्याच दिवशी जाण्याचे ठरवले. बहुत करून प्रत्येक गोष्ट नानासाहेब बाबा खरवडीकरास विचारून त्यांचा सल्ला घेऊन करीत व बाबाही त्यास पोक्त सल्ला देत. बाबा त्या बाजूचे माहितगार, विनयशील, विनोदी व स्पष्ट वक्ते. आपण सांगितलेल्या अडचणी नानासाहेबांना पटत नाहीत व अडचणीस न जुमानता नानासाहेबांचा हरिश्चंद्रद्वार जाण्याचा निश्चय दिसतो असे पाहून बाबांनीही जास्त आडेवेडे न घेता हरिश्चंद्रावर जाण्याची तयारी करण्यास सुरुवात केली. जरूर ते सामान व नेहमीची मंडळी बरोबर घेऊन ठरल्या वेळी नानासाहेब पर्वतारोहणास निघाले. जाता जाता अर्ध्या रस्त्यावर गेले असतील तो नानासाहेबास तहानेने व्याकुळ केले. ते बाबा खरवंडीकरास म्हणाले, बाबा काही करा, पण मला थोडेसे पाणी पिण्यास द्या. उन्हाने खरोखरच माझा प्राण व्याकुल झाला आहे. माझ्याचे पुढे एक पाऊल सुद्धा टाकवत नाही. बाबा म्हणाले, नानासाहेब, मी आपल्यास प्रथम ही गोष्ट सांगितली होती. सर्व अडचणीचे चित्र आपल्यापुढे पूर्णपणे रेखाटले होते. मला या प्रांताची चांगली माहिती आहे. कुठे किंवा कशा अडचणी येतात त्याची जाणीव आहे. पण आपण आग्रहच धरून बसलात म्हणून मला आपल्या म्हणण्यास संमती देणे भाग पडले. परंतु सरतेशेवटी फजिती व त्रास होण्याची वेळ आली ती आलीच. आता आपण जवळजवळ अर्ध्या रस्त्यावर आलो आहोत. या वाटेत कुठेही पाणी नाही. आड वाटेला पाणी असल्यास आपल्यास आड वाटेची माहिती नाही. आपल्यास आड वाटा दाखविण्यास येथे कोणी मनुष्यही नाही. अशा स्थितीत मी पाणी कोठून आणू? तेथून वर मायापर्यंत जाण्यास किंवा परत पायथ्यापर्यंत जाण्यास वेळ सारखाच लागणार. करिता आपल्यास तोपर्यंत धीर धरून वेळ काढणे भाग आहे. बाबांचे हे निराशेचे शब्द ऐकून नानासाहेब चालू लागले.
परंतु ऊन कडक खडकाभर विश्रांती घेण्यास छायेचे झाड नाही. तृषेने प्राण क्षणोक्षणी व्याकुल होई. पाऊल पुढे पडेना. नानासाहेब थकले व वाटेतच एका दगडावर बसले. म्हणू लागले, बाबा, जीव फार कासावीस होत आहे. कसेही करा व कुठून तरी मला थोडेसे पाणी आणून द्या. माझे पाऊल पाणी मिळाल्या वाचून पुढेही पडत नाही व मागेही जात नाही. काय हो माझे बाबा, जर यावेळी येथे असते तर ते मला खात्रीने याच ठिकाणी पाणी देते. पण मी आता काय करू? माझ्याने आता येथून हलवतच नाही. बाबा खरवंडीकरांनी परोपरीने पुष्कळ सांगितले, परंतु नानासाहेब तेथून हलेच नात. बाबा म्हणाले, नानासाहेब असे काय करता? जी गोष्ट येथे मिळण्यासारखी नाही तिचा हट्ट घेण्यात काय मतलब? बाबा, येथे असते तर ते आपल्यास येथेच पाणी देते. ही गोष्ट जरी खरी मानली तरी ही गोष्ट तितकीच खरी आहे की बाबा हल्ली येथे नाहीत. ते शिर्डीत आहेत. शिर्डीत व येथे फार अंतर आहे. करिता विनाकारण भलताच हट्ट धरू नका. एकतर वरती चढण्याकरिता चालू लागा किंवा खाली परत फिरा. अर्ध्या रस्त्यात भलताच हट्ट घेऊन तो पुरवणार कोण? असे आपण करू नका. आपल्यास तहानेमुळे त्रास होत आहे याबद्दल आम्हा सर्वांसच फार दिलगिरी वाटते, पण आम्ही या जंगलात करणार काय? नानासाहेब म्हणाले, पाणी मिळाल्या वाचून मी येथून हलणार नाही. बाबांची व इतर सर्व मंडळीची नानासाहेबांचे हे निर्वाणीचे शब्द ऐकून फारच त्रेडा उडाली. कोणाचाच उपाय चालेना. सर्व निराश होऊन बसले. इतक्यात एक भिल्ल डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन त्याच जंगलातून आड वाटेने त्याच वाटेकडे येताना या मंडळीचे नजरेस पडला. नानासाहेबांनी त्यास सहज विचारले, काय रे गड्या, मला फार तहान लागली आहे. येथे कुठे जवळपास पिण्यास थोडेसे पाणी मिळेल काय? तो भिल्ल म्हणाला, संग तू बसला आहेस त्या दगडाखालीच तर पाणी आहे. असे म्हणून तो मुलक्या भिल्ल तेथून चालता झाला. सर्व मंडळींनी तो दगड वर उचलून पाहिले तो खरोखरच एक मनुष्याची तहान भागण्यापुरतेच तेथे स्वच्छ व मधुर असे थोडेसे पाणी होते. ते पाहून नानासाहेबांस व इतरांसही परमानंद झाला. नानासाहेब पाणी प्यायले व शांत झाले. सर्वत्रांना हे गूढ उकलेना हा काय चमत्कार. फक्त नानासाहेबांची तृषा भागण्यापुरतेच व तेही नानासाहेब बसलेल्या दगडाखालीच शुद्ध स्वादू व निर्मळ जल त्याच वेळी कसे निर्माण झाले यांचे सर्वांसच राहून सकौतुकाश्चर्य वाटले. भिल्लाचा तप करता भिल्ल कोठेच दिसेना. नानासाहेब म्हणाले, पहा माझे बाबा खरे आहेत का नाहीत? त्यांनी मला यथेच पाणी दिले की नाही? बाबांचेवरील नानासाहेबांची निस्सीम निष्ठा पाहून व बाबा जरी शिर्डीत असले तरी ते सर्व व्यापक आहेत व परमभक्तवत्सल आहेत. भक्ताकरिता वाटेल त्या वेशाने येऊन वाटेल ते निर्माण करून त्यांची पीडा दूर करीतात. याबद्दल बाबा खरवंडीकर वगैरे मंडळीची पुरी खात्री झाली. नंतर नानासाहेब सर्व मंडळीसह हरिश्चंद्राच्या माथ्यावर जाऊन सायंकाळी पुन्हा परत गेले. बाबा सगुण परमात्मा मूर्ती आहेत. ते संत श्रेष्ठ विभूती आहेत. ते साक्षात सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वसाक्षी सच्चिदानंद परब्रह्म असून केवळ भक्तोद्धाराकरिताच शिर्डीत मानुष तनूत अवतीर्ण झाले आहेत अशी त्यांची खात्री झाली. तेव्हापासून त्यांची बाबांवर अचल श्रद्धा बसत चालली. अद्वितीय प्रेम वृद्धिगत होत गेले. अलोट व अढळ निष्ठा दृढावत चालली व केवळ बाबा सगुण होऊन मानवी कायेत अवतरले आहेत. यामुळे लोकांस
त्यांचे ऐश्वर्य, सत्ता, सामर्थ्य व अगाध ज्ञान याची जाणीव होत नाही असे त्यांना वाटले. उत्तरोत्तर बाबांच्या अद्वितीयत्वाबद्दल त्यास पदोपदी चांगलाच अनुभव येऊ लागला. अवजानन्ति मां मूढा मानुषी तनुमाश्रितं परम भावमजानन्तो मम भूत महेश्वरम. श्रीमद्भागवद्गीता अंक 7 श्लोक 11. खरोखरच वर लिहिलेल्या श्लोकातील गीता तत्वाप्रमाणे बाबांचे भूत महेश्वरत्व केवळ त्यांच्या मनुष्य तनूच्या आश्रयामुळे लोकास लवकर पटू नये यात नवल काय. असो, नानासाहेबांची त्रिशार्ततेमुळे हरिश्चंद्रगडाचे अर्धे रस्त्यावर त्या दिवशी वर लिहिल्याप्रमाणे स्थिती झाली असता त्याच दिवशी त्याच वेळी शिर्डीत विलक्षण प्रकार घडून आला. बाबा मशिदीत बोलू लागले, काय करावे, नानाला तहान लागली. नानाचा जीव कासावीस झाला. पाण्याबगर नाना थकला. ऊन फार लागले. त्याला आता थोडे तरी पाणी दिले पाहिजे. मशिदीत जमलेल्या लोकांपैकी कोणासच बाबा काय बोलतात ते कळेना. जो तो आपल्या मनात विचार करू लागला. परंतु साई जगचालकाच्या अतर्क ब्रह्मांड साक्षीत्वाची व वत्सलतेची संगती अज्ञानी जीवांना कशी लागावी. काहीच असे मात्र वाटे की हा काहीतरी प्रकार नानासाहेबांसंबंधाने असावा. नानासाहेब पाण्यासंबंधाने अशा अडचणीत त्यावेळी कुठेतरी असतील अशी कोणासही कल्पना नाही. त्यामुळे हा काय प्रकार आहे याची अटकळ कोणास करता येईना. बाबांच्या कल्पनातीत ज्ञानाची व निरुपम ऐश्वर्याची ज्यास जाणीव नाही अशी मंडळी बाबा केव्हा तरी काहीतरी बोलतात असेही म्हणू लागली. परंतु बाबांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द वेदवाक्य अतएव सार्थ आहे अशी ज्यांची भावना होती त्यांना मात्र वाटले की ही गोष्ट खुद नानासाहेबांसच विचारून खुलासा करून घेतला पाहिजे. पुढे काही दिवसांनी नानासाहेब बाबांच्या दर्शन करता शिर्डीस आले व महाराजांच्या चरणी मस्तक ठेवताच महाराज म्हणाले, का नाना, पाणी मिळाले का? नानासाहेबांच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. ते म्हणाले, बाबा, आपल्यासारखी गुरुमाय मजला सुदैवाने लादली असताना मला पाणी का मिळणार नाही. याप्रमाणे उभयताचे बोलणे चालले असता हे कोडे काय आहे हे कोणासच उमगेना. मग काही जिज्ञासू व श्रद्धालू मंडळींनी अमुक दिवशी अमुक वेळी कसे करावे, नानाला तहान लागली आहे, पाण्याबगर त्याचा जीव कासावीस होत आहे असे बाबा म्हणत होते. हे काय असे विचारल्यावरून नानासाहेबांनी वर लिहिल्याप्रमाणे घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. तेव्हा हे कोडे उलगळे व बाबांच्या अगम्य लीलेबद्दल सर्वांस आनंद कौतुक वाटले. खरोखरच भक्तांसाठी संकटसमयी परमात्मा महाराजांचे सोंग घेऊन हुजूर कचेरीत पैशाची भरपाई करून सर्व पैसे पोचल्याची पावती घेऊन भक्तास नेऊन देतात. त्यात व भयंकर त्रिशार्ततेने व्याकुळ झालेल्या भक्तास मोळी विक्या भिल्लाचे सोंग घेऊन बसलेल्या जागीच पाणी देऊन त्याची पीडा दूर करणे यात फरक काय? पुन्हा हा सर्व प्रकार बाबांचे ब्रह्मांडातील सर्वव्यापी निर्गुणत्व न मोडता व शिर्डीतील 3.5 हाताचे सगुण मूर्तित्वही न मोडता होत आहे. हे पाहून बाबांच्या अलौकिक सामर्थ्याबद्दल कोणा सहृदय भक्तांचे अंतःकरण प्रेमाने व आनंदाने उचंबलून येणार नाही. व कोणा श्री ज्ञानेश्वरी भक्तास श्री ज्ञानेश्वर महाराजांनी 5व्या अध्यायातील 15व्या श्लोकावरील भाष्यात पै मूर्तीची नी मिळे तो मूर्तच होऊन खेळे परी अमूर्त पण न मेले दादुलयाचे 81व्या ओवीत
लिहिल्याप्रमाणे साक्ष पटणार नाही. पृथ्वी त्वंदालयी न ये रुसे तव न आयके दारगा श्वशुर गृही होऊनी बससी बद्री केदारगा. असा दिससी स्त्रेण तू परी अलिप्त योगेश्वरा. अशा तू सहस्र धा नमन साई चंडेश्वरा. कराल स्वरूपास तू धरुनी विश्व संहारिसी. परी यवन भूमिपा भिवनी गा उडी घालिसी. पवित्र मणिकर्णिके मधी की काशी विश्वेश्वरा. अशा तुझ सहस्रधा नमन साई चंडेश्वरा. सदा भुवन नाटकी कितीक घेसी रूपाखंगा. अवतीप परी जगी प्रथित तू महाकाळगा. अगा चतुर चिन्मणे चपल चित्त चिंताहरा. अशा तू सहस्रधा नमन साई चंडेश्वरा. द्विदार परी एक ती अतिचला दुजी गा स्थिरा. द्विपुत्र परी एक षण्मुख दुजाही लंबोदरा. गृहीन सुख नर्मदा तटी निवास ओमेश्वरा. अशा तज सहस्रधा नमन साई चंडेश्वरा. प्रभासी तव मंदिरा तव तनुस ही दुर्मदे. विभंगुनी में हम मदे धन अपार नेले मुदे. जरी भुवन मल्ल तू लपसी भीरू सोमेश्वरा. अशा तुझ सहस्रधा नमन साई चंडेश्वरा. उपकृती मलक्षयास्तव महामुनी सप्तमे. वरुणी भुवी आणिली विमल गौतमी गौतमे. सवेग शंवी नगी बसवी त्र्यंबकाधीश्वरा. अशा तुझ सहस्रधा नमन साई चंडेश्वरा. विकारवश तू नसे मग स्मरासी का जाळिले. सजीव करुनी तथा मग उम्मेसी का पर्णिले. स्मरा भिवनी काननी पलसी गा भीमा शंकरा. अशा तुझ सहस्रधा नमन साई चंडेश्वरा. गदाम जठर भेदिले लुटीनी गेह विध्वंसिले. प्रभासी घिशनी नृपे तरी पुन्हा कंसे दाविले. मुखा यवन वेरुळी शिव शिवेश कृष्णेश्वरा. अशा तुझ सहस्रधा नमन साई चंडेश्वरा. दशद्वय प्रसिद्ध ही जगती ज्योती लिंगे अगा. विभिन्न स्थळी भिन्न तू धरुनी नाम श्री शैलिंगा. निवास करी मल्लिकार्जुन ची मद्र देशांतरा. अशा तुझ सहस्रधा नमन साई चंडेश्वरा. जळी यवन भीतीने लपसी ऐकली मात रे. पुन्हा प्रगटसी कसा यवन मोंग लाईत रे. विचित्र चरिता विभो परळी वैजनाथेश्वरा. अशा तुझ सहस्रधा नमन साई चंडेश्वरा. विपत्ती धन आणि ते म्हणून तू तया त्यागिसी. दिगंबर बनूनी निर्भय असंग तू राहिसी. अगा यवन भूमध्ये अवडी नाग नाथेश्वरा. अशा तुझ सहस्रधा नमन साई चंडेश्वरा. गुरो रुचिर संगमे उदती ताम्र पर्णीचिया. त्वरे रघुवीरे शरे सुगम सेतू बांधोनिया. तिथेच तुझ स्थापी तो तुझ समर्पी रामेश्वरा. अशा तुझ सहस्रधा नमन साई चंडेश्वरा. प्रथम दिलेल्या 9 व खाली दिलेल्या 12 मिळून एकंदर संस्कृत व प्राकृत श्लोकारूपी 21 दळांचे निरनिराळ्या रंगाचे वाक पंकज व मध्यंतरी दिलेल्या 2 लीला श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरू दत्तज्ञान साई चरणाविंदी अनन्य भावाने अर्पण करून आपली रजा घेतो. बाबांची बाळ, ठाणे 18/3/26. श्री सद्गुरू साईनाथाय नमः. डॉक्टर हरी बापूराव क्षीरसाठे यांचा अनुभव. माघ महिन्यात
श्री गुरुचरित्राचे अनुष्ठान बसविले. ते चालले असताना रात्रंदिवस बाबांच्या समोर तुपाची वात 7 दिवस होती. परंतु अनुष्ठान संपण्याच्या दिवशी पहाटे सुमारे 3 वाजता स्वप्नात एक ओवी ऐकण्यात आली. ती अशा: चालताना अनुष्ठान घालवू नये दिवा जाणा, होती मनोरथ पूर्ण निश्चयेसी. ओवी ऐकल्याबरोबर मी जागा होऊन पाहतो तो बाबांच्या समोरचा दिवा विझला होता. मनास फार वाईट वाटून तो दिवा मी ताबडतोब लावला. अनुष्ठानास आरंभ होऊन 4 दिवस झाले नाहीत, तोच रात्री 3 वाजता एक दृष्टांत झाला की वरिष्ठ जागेसाठी एक अर्ज पाठवतो गुरुवारी अनुष्ठान संपल्यावर पोस्टात टाक. आज्ञेप्रमाणे अर्ज पाठविला. ती जागा 1 एप्रिलपासून व्हायची होती. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी यांनी येऊन काम पाहिले. ते काही बोलले नाही. बरोबर असलेला कारकून म्हणाला की या एका जागेसाठी 12-14 जणांचे अर्ज आले आहेत. तुम्हास मिळेलच किंवा नाही ही शंका आहे, कारण तुमचा नंबर बराच खाली आहे. हे ऐकल्यापासून मन फारच खटू झाले. अशा स्थितीत बाबांची पूजा अर्चा बरोबर जशी त्रिकाल व्हावी तशी होण्यास अंतर पडू लागले. पुढे 2 आठवड्यांनी पहाटे 5 वाजता फारच तेजस्वी असा एक 17-18 वर्षाचा मुलगा स्वप्नात आला व त्याने सांगितले की काळजी करू नकोस, तुला जागा मिळाली, सेवेत अंतर पाडू नकोस. मी विचारले की आपणास कोणी सांगितले? त्याने उत्तर दिले की जलालुद्दीन ऑफ जलगाव. त्याने आपणास सांगण्यास मला पाठविले. मी त्यास बसण्यास सांगितले, परंतु तो न बसता बोलता जाग्याच्या जागीच अदृश्य झाला व मीही एकदम जागा झालो. मी हे स्वप्न 2-4 जणांस सांगून त्याचा अर्थ विचारला, परंतु प्रत्येकाने सांगितले की यात काही अर्थ नाही. पुढे 2 आठवड्यानंतर एके दिवशी सोमवार तारीख 29 मार्च रोजी पहाटेस पूजा करीत असताना असा चमत्कार झाला की बाबांच्या फोटोत डोळ्याच्या पापण्या वर खाली झाल्या, म्हणून पुन्हा एकाग्रतेने पाहू लागलो. तो पुन्हा पापण्या हलल्या. असे 3दा झाले. दुपारी तसाच भास झाला. मग मी प्रार्थना केली की बाबा, मी आंधळा आहे, आपण काय म्हणता हे समजत नाही. व महादश्चर्याने हृदय भरून आले. संध्याकाळी असेच 3 वेळा झाले. असे 3 दिवस चालले होते. मला अर्थ समजेना. 4थ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 1 एप्रिल रोजी काही एक दिसले नाही. मनास हुरहुर व तळमळ लागून राहिली. कोणास काय विचारावेसे व कसे विचारावे हे समजेना. रात्री काही स्वप्न अगर दृष्टांतही होईना. सुमारे 10 वाजता पोस्टातून वरिष्ठ जागा मिळाल्याची ऑर्डर आली. ती पाहिल्याबरोबर बाबांच्या डोळ्यांच्या खुणाचा उलगडा झाला. ही जागा 15 दिवस अगोदर भरावयाची होती, म्हणून मला वाटले की जागेवर कोणीतरी नेमला असेल व आपल्यास खास मिळाले नाही. म्हणून मन खट्टू झाले होतेच. ते ही ऑर्डर व बाबांच्या अतर्क्य लीला पाहून ओतप्रोत प्रेमाने व भक्तीने भरून आले. ते लिहिणे अशक्य आहे. दुसरे दिवशी काशीनाथ बाबा यांचे पत्र आले की मंगळवारी रात्री शेजारती करून ते निजले असताना रात्री सुमारे 12 वाजता त्यास असा दृष्टांत झाला की मी दुपारचे आरतीचे वेळी बाबांवर चौरी वारीत आहे. आरती संपल्यावर बाबांनी माझ्या हातात एक केले दिले व काशीनाथ बाबांकडेच ते थोडे लांब बसले होते. एक पेरू टाकून आज्ञा केली की तू आता जा, तुमचे मनोरथ पूर्ण होतील. असे त्यांचे कार्ड आले व मजला मामानी विचारले की तुला काय अनुभव किंवा दृष्टांत या 4 दिवसात झाला असल्यास ताबडतोब लिहून कळीव. त्याप्रमाणे मी त्यास लिहून कळविले. ही वरिष्ठ जागा मजला मिळावी म्हणून गुरुमूर्ती काशीनाथ मामा यांनीही काही अनुष्ठान केले होते. ते माझ्यासाठी रोज त्रिकाळ बाबांच्या जवळ प्रार्थना करीत की बाबा, माझ्या हरीला तुम्ही फार लांब नेऊन टाकले, त्यास माझ्याजवळ आणून त्याचे मनोरथ पूर्ण करा.
त्याप्रमाणे बाबांनी मजला इन्स्पेक्टरच्या चान्स देऊन अहमदनगरास बदली केली. तेथील राहण्याचा बंगला गावापासून थोड्या अंतरावर आहे म्हणून कुटुंबाच्या मनात येऊ लागले की हे म्हणजे मी फिरतीवर जाणार व मग 5 मुली व एकटीच राहणार. दिवसा काही भीती नाही, परंतु रात्रीच भीती वाटण्याचा संभव फार आहे. अशा अनेक कल्पना येऊ लागल्या व मन फार व्यग्र होऊन लागले. अशा स्थितीत 8-10 दिवस गेले, परंतु तळमळ कमी न होता दिवसेंदिवस जास्तच काळजी करू लागली. परंतु एके दिवशी असा चमत्कार झाला की पहाटेस 4 वाजता एक ब्राह्मण सौभाग्यवतीचे स्वप्नात आला. त्याची कांती म्हणजे 100 नंबरी सोन्यासारखी अगदी पिवळी व अत्यंत तेजस्वी होती. त्याने सौभाग्यवतीस सांगितले की जा मी अर्ज करून सर्व व्यवस्था लावीन, उगीच काळजीत बसू नकोस. अनुष्ठान बसले असताना सौभाग्यवतीस दृष्टांत झाला की एकदा मी तुझला सांगितले की तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील असे असून तुम्ही का मनास तळमळ लावून घेता. माझ्यावर भरोसा ठेवा व स्वस्थ राहा. वेळ आली म्हणजे सर्व काही मनाजोगे होईल. काळजी करून भक्तीत अंतर करू नका. अशा रीतीने बाबा वारंवार दृष्टांत देऊन गरीब दासानुदासावर प्रेम करीतात व जे त्यांच्या भजनी लागतात त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण करीतात. यावरून स्पष्ट दिसून येईल की हा दत्त महाराजांचा अवतार असून समाधीस झाल्यास आज 8 वर्षे झाली, तरी जे त्यांच्या पूर्ण भजनी लागतात त्यांचे सर्व हेतू पूर्ण करून लहान लेकराप्रमाणे त्यांचे पालन करीतात. 6 महिन्यात निदान बारीक सारीक असे अनुभव वारंवार फार येतात. त्यापैकी काही सवडीनुसार आपणाकडेच लिहून पाठवीन.